तुमच्या मुलांच्या नातवांच्या शाळेच्या डब्यातून किंवा मध्यान्ह भोजनातून अचानक अंडी गायब झाली आणि त्या जागी सोयाबीन किंवा पनीर आलं तर त्यांच्या आरोग्यावर त्याचा नेमका काय परिणाम होईल? हा बदल त्यांच्या वाढीसाठी फायद्याचा ठरणार आहे की धोक्याचा? हाच प्रश्न आता आरोग्याशी संबंधित आहे. प्रश्न साधा सुद्धा आहे, आरोग्याशी संबंधित आहे, पण राजकारणातून या प्रश्नाचा जन्म झाल्यानं वाद निर्माण झालाय. पश्चिम बंगालमधील भाजप सरकारनं शालेय पोषण आहारातून म्हणजेच मिड डे मील मधून उकडलेली अंडी हटवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळं मांस मच्छी हा आहारातला प्रमुख घटक असलेल्या बंगालमधलं पॉलिटिक्स चांगलंच तापलंय. बंगालच्या निवडणुकीवेळी भाजपची नेते मंडळी हातात मासे घेऊन गल्लोगल्ली प्रचार करत असताना आपण बघितलं होतं. पण आता अंड्यांवरून राजकारण सुरू झालंय, वाद सुरू झालाय. त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंड्यावरून सुरू झालेल्या या वादाचा नेमका विषय काय, सरकारचं म्हणणं काय, अंडी वगळून काय दिलं जातंय, पनीर सोयाबीन हे अंड्याची जागा घेऊ शकतात का, इस्कॉनच्या दाव्यावर डॉक्टरांचं म्हणणं काय, जागतिक आरोग्य संघटनेचा सल्ला काय, हेच सगळं आपण विज्ञान साध्या सोप्या शब्दामध्ये आजच्या साधं सोपं मध्ये उलगडणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पुढे जाण्याआधी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत टीओडी मराठी चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सदानंद घायल, तुम्ही बघताय टीओडी मराठी. सगळ्यात आधी आपण अंड्यावरून सुरू झालेला हा नेमका वाद काय तो समजून घेऊ. पश्चिम बंगालमधील शुभेंदू अधिकारी यांच्या सरकारनं शालेय पोषण आहाराचं मिड डे मीलचं कंत्राट हे इस्कॉन या धार्मिक संस्थेला दिलंय. कृष्ण भक्तांची संस्था असलेल्या इस्कॉन तर्फे देशभरात ठिकठिकाणी अन्नछत्र चालवली जातात. सरकारी शाळातल्या मुलांना जेवण पुरवण्याचं कामही त्यांच्यातर्फे केलं जातं. पण त्यासाठी इस्कॉननं स्वयंपाकघरासाठी आपल्या स्वतःचे काही कडक नियम निश्चित केलेले आहेत. तिथं कांदा आणि लसूण यांचाही वापर केला जात नाही, तर मग अंडी असण्याचा तर विषय येतच नाही. सध्या पथदर्शी प्रकल्प म्हणून कोलकाता महापालिकेच्या शाळांमधील मिड डे मीलची जबाबदारी इस्कॉनला देण्यात आली आहे. प्राथमिक शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या जेवणासाठीचा खर्च 6 रुपये 78 पैशावरून वाढवून सरकारनं तो 10 रुपये करण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे स्वाभाविकपणे इस्कॉनकडे कंत्राट गेल्यामुळं आता सरकारी शाळातल्या मुलांच्या ताटातून उकडलेली अंडी कायमची वगळली जाणार आहेत आणि तिथूनच या सगळ्या वादाला तोंड फुटलंय. राजकीय पक्षांनी हरकत घेतली आहे. नेमका राजकीय पक्षांचा हरकतीचा मुद्दा काय तो आता आपण समजून घेऊ. तृणमूल काँग्रेसचे नेते कुणाल घोष यांनी एक अत्यंत महत्वाचा आणि शास्त्रीय मुद्दा मांडलाय. त्यांच्या मते इस्कॉन या संस्थेबद्दल कोणाच्याही मनात आदरच असणार आहे, पण प्रश्न इथं मुलांच्या जेवणाचा आहे. लहान मुलांना जेवण भरवणं हे किती कठीण काम असतं हे कोणत्याही पालकाला नीट माहीत असतं. मुलं सहजासहजी जेवत नाहीत, त्यांच्या मागं लागावं लागतं. पण अंड हा पदार्थ असा आहे जो मुलांसाठी आकर्षक आणि आवडीचा असू शकतो. अंडी काढून घेतल्यास मुलं शाळेतलं जेवण आनंदानं खातील का, हा त्यांचा मुख्य मुद्दा आहे. दुसरीकडे इंडियन सेक्युलर फ्रंटचे नेते नौशाद सिद्दीकी यांनी या प्रश्नाची सामाजिक बाजू मांडली. ते म्हणतात, बंगालमध्ये अशी अनेक कुटुंब आहेत गरीब जे आपल्या मुलांना शाळेत पाठवतात ते केवळ एका आशेवर की तिथं दिवसातून त्यांना एक किमान चांगलं जेवण आणि पोटभर जेवण मिळेल ज्यात अंडीही असतील. अनेक गरीब मुलांसाठी शाळेत मिळणारं हे अंड हेच त्यांच्या आहारातलं प्रथिनांचं मुख्य साधन असतं, मुख्य सोर्स असतो. अंडीच नसतील तर शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील कमी होईल असा एक प्रश्न देखील ते उपस्थित करतात. दुसरीकडे भाजप सोबत गेलेले तृणमूल काँग्रेसचे बंडखोर नेते ऋतुव्रत बॅनर्जी यांनी तर बंगालच्या डीएनएचाच मुद्दा काढलाय. त्यांच्या मते बंगालमध्ये 5000 वर्षांपासून लोक मांसाहारी आहेत. त्यांच्या आहारातून अंडी आणि मसूर डाळ काढणं हे विज्ञानाच्या आणि परंपरेच्या विरोधात जाणार आहे. म्हणजे सत्ताधारी भाजप वगळली तर सगळेच राजकीय पक्ष या निर्णयाच्या विरोधामध्ये एकवटलेत. आपण जसं जातीच्या चष्म्यातून मांसाहाराकडे बघतो, हा या जातीचा म्हणजे शाकाहारी असेल आणि तो मांसाहारी असेल असं आपल्याला वाटत राहतं. पण बंगालमध्ये मात्र असं नाही. जवळपास सगळ्याच जाती धर्मांचं मांसाहार हे सरसकट मुख्य अन्न आहे. हे इथं आपण आवर्जून ध्यानात घ्यायला पाहिजे. आता या सगळ्यावर इस्कॉनचं आणि सरकारचं म्हणणं काय ते आपण बघू. इस्कॉनचे कोलकाता येथील प्रवक्ते राधा रमन दास यांनी या सगळ्या आरोपांना, दावे प्रतिदाव्यांना अतिशय आकडेवारीसह उत्तर दिले. ते म्हणतात, प्रथिनांचा प्रोटीनचा सोर्स केवळ अंडीच नसतात. 100 ग्राम अंड्यामध्ये साधारणतः 13 ग्राम प्रथिन असतात, तर 100 ग्राम सोयाबीनमध्ये हेच प्रमाण 52 ते 54 ग्राम इतकं असतं. पनीरमध्ये 22 ग्राम आणि डाळींमध्ये 25 ग्राम प्रथिन आढळतात. म्हणजेच शाकाहारी जेवणात अंड्यापेक्षाही जास्त प्रथिनं असू शकतात असा त्यांचा दावा आहे. ते पुढे असंही निदर्शनास आणून देतात की राजस्थान जिथं 61% लोक शाकाहारी आहेत,
मध्य प्रदेश, गुजरात आणि हरियाणा सारख्या राज्यांमध्ये प्रथिनांचं सेवन हे सर्वाधिक आहे, तर मांस खाणाऱ्या राज्यांमध्ये ते प्रमाण कमी आहे. विराट कोहली सारखे दिग्गज खेळाडू आणि जगभरातील अनेक सुप्रसिद्ध लोक आजकाल व्हीगन आणि शाकाहारी जीवनशैलीकडे वळत आहेत. इस्कॉन 2004 पासून देशभरात 12 लाख मुलांना जेवण पुरवत आहे आणि आजवर पोषणावरून कधीही प्रश्नचिन्ह निर्माण झाले नाहीत असा युक्तिवादही त्यांचा आहे. पण आता इथं खरा मुद्दा येतो, अंड्याला खरंच रिप्लेस केलं जाऊ शकतं का? इस्कॉनच्या दाव्यानुसार अंडी खाल्ली नाही तरी आपली प्रथिनांची गरज भागू शकते असं तुम्हाला वाटू शकतं, पण विज्ञान काय सांगतं हा मुद्दा आहे. दिल्लीच्या प्रसिद्ध सर गंगाराम हॉस्पिटलमधील आहार तज्ज्ञ आकांक्षा आर्य यांनी या दाव्यातला फोलपणा उघड केलाय. त्या सांगतात, अंड्याला इतर कोणत्याही एका अन्नपदार्थानं पूर्णपणे रिप्लेस करता येऊ शकत नाही. यामागं एक शास्त्रीय कारण आहे. अंड हे केवळ प्रोटीनचं नाही तर हाय क्वालिटी प्रोटीनचं पॉवर हाऊस आहे. याशिवाय मुलांच्या वाढीसाठी आवश्यक असणारं व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन D, अत्यावश्यक अमिनो ॲसिड्स आणि शरीरासाठी गरजेचे असणारे निरोगी फॅट्स अंड्यातून मिळतात. आहार तज्ज्ञ आर्या पुढे सांगतात की शाळेत मिळणाऱ्या अंड्यांची जागा इतर शाकाहारी पदार्थांनी घ्यायची असेल तर मुलांना त्या पदार्थांचं खूप मोठ्या प्रमाणात सेवन करावं लागेल, पण असं अतिप्रमाणात खाणं लहान मुलांच्या पोटांच्या क्षमतेनुसार शक्य नसतं. हे झालं विज्ञान. आता थोडं आपण पैशाचा खिशाचा हिशोब देखील करू. आजच्या घडीला बाजारात 2 अंड्यांची किंमत ही साधारणतः 12 ते 15 रुपये. मिड डे मीलच्या अत्यंत तुटपुंज्या बजेटमध्ये याच 12 ते 15 रुपयामध्ये मुलांना पुरेशा प्रमाणात आणि चांगल्या दर्जाचं पनीर किंवा राजमा देणं खरंच शक्य आहे का? हा मुद्दा आहे. आणखी एक इथं मुद्दा आहे. एक तर सध्या आपण बघतोय की पनीरच्या क्वालिटीवरच अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. तसंच पनीर सारखे पदार्थ साठवण्यासाठी उत्तम दर्जाच्या फ्रीजचीही गरज असते. म्हणजे हे सारं काही खूप खर्चिक आहे, हे वास्तव देखील आपण इथं ध्यानात घ्यायला पाहिजे. आता या सगळ्यावर जगातली सगळ्यात मोठी आरोग्य संघटना जागतिक आरोग्य संघटनेचं मत काय ते देखील आपण समजून घेऊ. WHO मार्गदर्शक तत्वानुसार 6 ते 23 महिने आणि वाढत्या वयाच्या मुलांसाठी आहार कसा असावा हे सांगताना मांस, चिकन, मासे किंवा अंडी दररोज किंवा शक्य तितक्या वेळी खाल्ली पाहिजेत असा सल्ला देण्यात आलाय. WHO आणखी एका अभ्यासानुसार जी मुलं नियमितपणे अंडी खातात त्यांना जास्त ऊर्जा, प्रथिनं, फॅटी ॲसिड्स, व्हिटॅमिन B12 आणि फॉस्फरस मिळतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंडी खाणाऱ्या मुलांची उंची उत्तमरित्या वाढते आणि ती कुपोषणाला बळी पडत नाहीत. कारण अलीकडच प्रसिद्ध झालेल्या नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेच्या एका आकडेवारीनुसार भारतामध्ये लहान मुलांमधील कुपोषण आणि खुरटलेली वाढ हा एक गंभीर विषय असल्याचं समोर आलं होतं. अशा वेळी आहारातील एवढा मोठा आणि स्वस्त प्रथिनांचा सोर्स अचानक बंद करणं सर्वसामान्य कुटुंबांसाठी चांगलंच महागात पडू शकतं. पण असंही नाही की कुपोषण दूर करण्यासाठी शाकाहारामध्ये काही ऑप्शनच नाहीत, तर नक्कीच दूर करता येऊ शकतं शाकाहारी ऑप्शनमधून. आपल्या शेजारच्या चीनचंच उदाहरण घ्या. चीननं कुपोषण निर्मूलनासाठी यिंग यांग बाओ नावाचं एक सोया आधारित स्वस्त सप्लिमेंट वापरून कुपोषण निम्म्यानं कमी केलं होतं. पण त्यासाठी केवळ पनीर देतो असं सांगून चालणार नाही, तर त्यासाठी आपल्याला प्रचंड मोठं शास्त्रीय संशोधन करावं लागणार आहे आणि त्याला नियोजनाची देखील गरज असणार आहे. घाईघाईमध्ये असे काही निर्णय घेता येणार नाहीत. थोडक्यात काय तर विज्ञानाचा सांगावा साधा सरळ आणि थेट आहे. तुमची मुलं अंडी खात असतील तर कोणत्याही राजकारणाला किंवा व्हॉट्सअप फॉरवर्डला बळी पडू नका. त्यांच्या आहारातून अंडी बंद करू नका. वाढत्या वयातील मुलांच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासासाठी अंड्यासारखा स्वस्त, टिकाऊ आणि पौष्टिक दुसरा कोणताही पर्याय नाही हे डॉक्टरांचं म्हणणं आहे. पण तुम्ही पूर्णपणे शाकाहारी असाल आणि अंडी खातच नसाल तरी घाबरण्याचं कारण नाही. मात्र इथं तुम्हाला काही काळजी घ्यावी लागणार आहे. तुमच्या मुलांच्या डब्यात सोयाबीन, वेगवेगळ्या डाळी, पनीर आणि दूध यांचं योग्य आणि अत्यंत मोजमाप करून तयार केलेला संतुलित आहार हवा, तरच त्यांना योग्य पोषण मिळू शकतं. पण तुमचा विश्वास कशावर आहे? डॉक्टरांवर की इस्कॉनच्या दाव्यावर? बंगाल सरकारचा निर्णय योग्य आहे का? कमेंट करून तुमची मतं नक्की सांगा. हे माहितीपूर्ण विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच वस्तुनिष्ठ शास्त्रीय विश्लेषणासाठी TOD मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.